फक्त 7 दिवसात गोरे व्हा अशा खोट्या जाहिराती पाहून जर तुम्ही किंवा तुमच्या घरामधील कोणी फेअरनेस क्रीम वापरत असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठीच आहे। कारण पुण्याजवळील शिक्रापूरमध्ये एका तरुणाच्या सोबत जो काही भयानक प्रकार घडला आहे त्यानं संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। लग्न ठरलेल्या एका 30 वर्षीय तरुणानं चेहरा उजळण्यासाठी एक फेअरनेस क्रीम वापरली, पण गोरं होण्याच्या ऐवजी त्याच्या किडनी, हृदय, मणका आणि थेट फुफ्फुसावरती गंभीर परिणाम झाला आहे। केवळ पुण्यातच अशा 14हून अधिक तरुणांचा या जीवघेण्या क्रीम्समुळे घात झालाय। हा व्हिडिओ आम्ही केवळ एका बातमीसाठी नाही तर भविष्यामध्ये अशा घटना पुन्हा घडू नयेत आणि संपूर्ण रॅकेट उघड झालं पाहिजे यासाठी बनवला आहे। आता थेट मुद्द्यावर येऊयात। या तरुणानं जी काही क्रीम वापरली होती ती बेंगळुरू मध्ये तयार होणाऱ्या एका ब्रँडची क्रीम होती। जेव्हा या तरुणाचे पाय सुजले आणि पुण्यामधील तज्ञ किडनी डॉक्टरांनी त्याची तपासणी केली तेव्हा क्रीमचे सॅम्पल मुंबईच्या एका नामांकित रुग्णालयामधील बायोमेडिकल लॅबमध्ये अधिकृत तपासणीसाठी पाठवण्यात आले। रिपोर्ट आला तेव्हा डॉक्टरांचे डोळे देखील पांढरे झाले, कारण या फेअरनेस क्रीम मध्ये पारा म्हणजेच मर्क्युरी या अत्यंत विषारी धातूचे प्रमाण हे तब्बल 15,000 पॅरामीटर पेक्षाही जास्त आढळलंय। आंतरराष्ट्रीय नियमानुसार हे प्रमाण 1 ppm पेक्षा कमी असावं लागतं, पण इथे तर थेट 15,000चा जीवघेणा आकडा होता। रक्त तपासणीनंतर या रुग्णाच्या शरीरामध्ये पाऱ्याचे प्रमाण हे प्रचंड वाढल्याचं सिद्ध झालं। धक्कादायक बाब म्हणजे या पाऱ्यामुळे शरीरामध्ये अंतर्गत रक्त गोठण्याची प्रक्रिया सुरू होते आणि त्यामुळे या निष्पाप तरुणांच्या फुफ्फुसामध्ये रक्ताच्या गाठी तयार झाल्याचे भयंकर प्रकार समोर आले आहेत। पण चेहऱ्याला क्रीम लावल्यानं थेट किडनी आणि फुफ्फुस कसं काय खराब होतं याचं वैज्ञानिक सत्य समजून घेऊयात। पारा हा अत्यंत विषारी जड धातू आहे जो की त्वचेमध्ये अत्यंत वेगानं आतमध्ये शोषला जातो आणि थेट रक्त प्रवाहामध्ये मिसळतो। हा पारा शरीरामध्ये रक्ताच्या गुठळ्या करतो ज्या फुफ्फुसांच्या रक्तवाहिन्या ब्लॉक करतात। दुसरीकडे या पाऱ्यामुळे शरीरामधील अँटीबॉडीज थेट तुमच्या किडनीच्या गाळणी यंत्रावर अटॅक करतात, ज्यामुळे मेम्ब्रेनस नेफ्रोपॅथी हा गंभीर आजार होतो। यामुळे किडनीचे फिल्टर्स पूर्णपणे डॅमेज होतं आणि शरीरामधील आवश्यक प्रोटीन हे लघवीद्वारे बाहेर पडू लागतं। धक्कादायक बाब म्हणजे पाण्याचा संपर्क आल्यानंतर या पाऱ्याची रासायनिक प्रक्रिया ही शरीरामध्ये अधिकच वेगानं होते, त्यामुळे या रुग्णांची कंडिशन अत्यंत भयंकर आणि जीवघेणी होते। तसेच पाठीचा मणका आणि मज्जासंस्था देखील बधीर होतात। हा खेळ महाराष्ट्रामधील तरुणांच्या आयुष्याशी खेळणारा एक फार मोठं गुन्हेगारीचं रॅकेट आहे आणि म्हणूनच आता वेळ आली आहे की धडाकेबाज अधिकारी तुकाराम मुंढे यांनी स्वतः या प्रकरणामध्ये लक्ष घालावं। या काळ्या बाजाराची पाळमुळं शोधून ती मुळासकट उपटून टाकली पाहिजेत। निसर्गानं दिलेला रंग हा सुंदर आहे, निरोगी शरीर महत्वाचं आहे। हा व्हिडिओ 100% अधिकृत पुराव्यांवरती आधारित आहे। या संपूर्ण रॅकेटची पाळमुळं आणि भयंकर पोलखोल करणारे ज्येष्ठ पत्रकार राहुल कुलकर्णी सर यांचे अधिकृत विश्लेषणात्मक व्हिडिओ आणि रिपोर्टच्या लिंक्स आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत। तुम्ही स्वतः तिथे जाऊन हे भयंकर सत्य पाहू शकता। हे भीषण सत्य महाराष्ट्रामधील प्रत्येक घरात पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांना आणि व्हॉट्सॲप ग्रुपवरती शेअर करा। जागरूक रहा आणि सुरक्षित रहा।